मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग. दोघं जण शांत बसाल का 2 मिनिट. ब्लॉगची स्टार्टिंग करते मी. तर आज आमचं चाललंय आता वेगळी काहीतरी रेसिपी बनवायची, ती पण अंडापासून. तर काय आहे ती नक्की बघा, कारण पप्पा स्टाईल रेसिपी असणार आहे. ह्या दोघांचं कधी पटणार आहे ना, देव जाणे. बघितलं शांत हो ना. मामा म्हणली बरं वाटलं. मामा म्हणली. मामा इथं कोण आहे? मामा. खूप दिवसात ना मामा हा शब्द ऐकला आज आम्ही, नाही तर साईलच असतं. तर चला आता स्टार्ट करते मी. आणि रेसिपी बघायला विसरू नका बरं, कारण मी इंस्टाग्रामला पण पोस्ट करते आणि युट्यूबला पण पोस्ट करते. फायनली आमची रेसिपी शूट झालेली आहे आणि खरंच ती कशी लागते साई, एक नंबर. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे, सोपी आणि युनिक आहे अशी, आणि टेस्टी तर खूपच खतरनाक एकदम. तर पप्पा स्टाईल तू कधी केली? मी तर नाही खाल्ली कधी. तू नव्हता त्यावेळेस, तू वाघोलीला होता त्यावेळेस. पप्पांनी ही रेसिपी केली होती एकदा, आणि तीच मी लक्षात ठेवली आणि आज केली. तर चला आता हे तर सगळं आवरलं, तर मी पण फ्रेश होते आणि आता घेते दिवाळी बनवायला मस्त असं चिवडा. आणि आज काय बनवणार आहे मी? शंकरपाळी. बेसनाचा लाडू. बेसनाचा लाडू नंतर मला चला. जा. काय केलं तू? काय केलं तू? लिपस्टिक सगळी लावली. मम्मीची लिपस्टिक आहे. कुठे लिपस्टिक? हाताला, तोंडाला. हा, हॉटेल लावायची तुला? मामाला बोलू का? मम्माला बोलू? दीदी इकडे ग. जिजाने बघ काय केलं तुझ्या लिपस्टिक. लिपस्टिक तोडली. केवढीशी ठेवली. रिॲक्शन बघ बिचारी. काय बिचारी झाली? अरे एवढी महागाची लिपस्टिक तोडली सगळी. महागायचं काय एवढं घेऊन काय दाखव बघ किती राहिली. ती घेऊ दे. चल ये खेळ. चल मेकअप कर माझा. ये बघ. चुप बस माझ्या मामाला. चुप बस. चुप. आता मी इथे हा चिवडा करून ठेवलेला आहे, आणि हे ते शंकरपाळ्याचं मी 1 किलोचं पीठ मळलेलं आहे खरं. पण आता मला डाऊट येतोय की नीट होत आहेत की नाही, म्हणून मी काय केलंय, एवढ्या केल्यात आणि त्या तळून पाहणार आहे. जर व्यवस्थित झालं तर हे करणार आहे, सगळ्या करील. कारण प्रॉब्लेम असा झाला की सगळं पीठ वगैरे मळल्यानंतर मला कळलं की ते गोडच नाही आहे जास्त. परत मग पिठी साखर वगैरे करून आता ते दुधात मी टाकलेलं आहे. आता ते परत तिथं समजेलच. आता एवढ्या मी करून पाहते, फक्त व्यवस्थित व्हावेत म्हणजे झालं. हो, फर्स्ट टाईम करते मी अशी दिवाळी. मला काहीच येत नाही यातलं, पण फर्स्ट टाईम मी ऑनलाईन, ती पण यूट्यूबला बघून, माझ्या दीदीला विचारून, मम्मीला विचारून चाललं आहे हे सगळं कार्यक्रम. बघूयात आता. हा ग मामन भाजी. काय चाललंय? माझ्या शंकरपाळ्या चालल्यात. बस साहिल, ते घोडा बघ कसं झालंय, घोड्याची चाक. हा, घोड्याची चाक बघ, चाक. हळू ये साहिल, हळू बाबा. तिचं तिला येऊ दे, तुझं तू कर. घोड्याची चाक बघ, चाक. नको साहिल, तिचं तिला खेळू दे, तिचं तिला खेळू दे साहिल. का घोडा केवढा, हा केवढा. जेवण करताना लक्षात आलं की आपल्याला व्लॉग काढायचंय. आज मी जेवणामध्ये घेतली होती पप्पान स्टाईल भाजी होती, ती फिनिश झाली, त्यातला मसाला राहिला, आणि हे ऑमलेट. मस्त असं जेवण झालं, सगळं बनवून पण झालं. तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात की काय काय मी बनवलं ते. तर आता जस्ट माझं जेवण झालं, अजून तिकडं भांडी पडले. आणि बघा एवढ्या शंकरपाळ्या मी केलेल्या आहेत, तेवढं पातेलं भरून. आणि या पातेल्यामध्ये आहे चिवडा. तर आता 2 पदार्थ झालेत. आता मी मस्त असा आराम करणार आहे, मग संध्याकाळी बघू अजून काय करायचं ते. ह्या मॅडम तर झोपल्यात,
पण झोपून घेते. चलो आता वाजले 4 आणि माझी बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत. मेन म्हणजे आमच्या दोघींच्या आंघोळी झालेले आहेत आणि म्हणजे पुन्हा केले तर सकाळी पण केली होती पण एवढं सगळी कामं केली. फरशा वगैरे पुसल्या होत्या आणि त्यानंतर दिवाळी वगैरे झाली म्हणजे 2च पदार्थ केले पण तरी पण ते खूपच हेक्टिक झालं माझ्यासाठी कारण एकटीने सगळं केलं. तरी संध्याकाळी माझा प्लॅन आहे अजून काहीतरी करण्याचा पण आता बघूया. आणि घर पण साफसफाई केली, फरशा वगैरे पुसलेत कारण एक आठवडा पूर्ण हात लावता येत नाही मला कारण सॅटर्डेपर्यंत वेळच भेटत नाही काय असेल ते संडेला. तर असं फरशा वगैरे पुसून झालेत आणि आता जस्ट पुन्हा आंघोळ करून मी आता निवांत बसली आहे आणि अशीच थोडा वेळ बसणार आहे. जर इच्छा झाली तर मग पुढचा पदार्थ काहीतरी करेल आणि तर मग राहिलं उद्या बघता येईल मग. तर बघूयात आता अजून पुढे काय काय होतंय ते. अजून दिवस संपायला वेळ आहे कारण आता शिकवले फक्त 4. आता जिजानं मी बाहेर जायचं ठरवलंय कुठेतरी आम्ही असं बाहेर फिरायला जाऊ म्हटलं स्पेशल असं काहीतरी आहे पण ते लगेच मी रिव्हील करणार नाही पण असं बाहेर फिरायला जायचं आमचं ठरलंय आणि गाडीवरती जाणार आहे तिला पुढे घेऊन. आणि सगळं मी एका वेगळ्या बॅगमध्ये सामान भरलंय जिमच्या बॅगमध्ये भरलेलं नाहीये तर त्याच्यावर आता चाललंय बाहेर जायचंय पण थांबलंय कशासाठी तर यासाठी तुम्हाला दाखवते कशासाठी. ही बोलते मला की तू जिमची बॅग घे जेणेकरून मी आता ही जिम बॅग घेतली कारण आम्ही आता बाहेर फिरायला चाललोय तर मग म्हणलं ही बॅग घे तर म्हणते नाही जिमचीच बॅग घ्या. आता अशा ड्रेसवरती मी जिमची बॅग घेऊन कशी बाहेर निघणार आहे सांगा बरं. आणि ऐकतच नाहीये बाहेर गेलेलं परत तिने आतमध्ये आणलंय का तर मी ही बॅग घेतली म्हणून. जीज जायचं बघा बरं ठीक आहे ही बॅग घेऊ. आता कशी तरी गपचूप मला ही बॅग घ्यावी लागणार आहे त्याशिवाय ते ऐकणार नाहीये. तर पहिल्यांदा तिचं सगळं घेतलंय खायचं प्यायचं पण तरी पण म्हटलं दूध घ्यावं. परत तिथे ते दूध मागितलं तर मला माझी तारंबळ नको व्हायला. तर फायनली नाही हो करत मी ही बॅग घेतलीच. ती पण एक साईडला अडकवली त्यामुळे तिला कळलं नव्हतं आणि फायनली या मॅडमचं दुसरीकडे लक्ष गेलं आणि आम्ही घराच्या बाहेर निघलो. नाही तर आजचा जो प्लॅन होता तो कॅन्सलच होता थोडक्यात. आता हिला घेऊन मला गाडीवरती जायचं त्याचंच टेन्शन आले. ओके जिमला तर जाते तर त्याही ठिकाणी जाईल. चलो फिरून वगैरे आता घरी चाललेलो आहोत. कुठे गेलो होतो ते ऍक्च्युली मला दाखवायचं होतं पण ते गुपित आहे जरा खूप गुपित आहे त्यामुळे मी दाखवू शकले नाही. 15 तारखेला तुम्हाला सरप्राईज असेल. मला ट्रॅफिक किती झालंय तर आम्हाला टेन्शन आलं की चौकामध्ये ट्रॅफिक नसावं नाहीतर मग आम्ही अडकलोय घरी. आपण कुठे चाललोय आता आम्ही घरी चाललेलो आहे मासे खायला. मम्मीचा फोन आलेला मासे झालेले आहेत या तुम्ही. हा या मॅडम बघा आमच्या चौकातलं ट्रॅफिक दत्तनगर चौकातलं ट्रॅफिक आणि हे दरवेळेसची बोंब आहे. लोक रॉंग साईडला हा दरवेळेस असते दरवेळेस. घरी जायला तर यामुळे तास लागायचा. जेवण वगैरे करून आम्ही चाललेलो आहोत आमच्या घरी. डायरेक्ट झोपणार आहे आम्ही जाऊन. एक 5-10 मिनिटापूर्वी आम्ही आता घरी आलोय ना आता आम्ही लोळतोय अक्षरशः कारण आम्हाला झोप लागली खूप. काय आणि आम्ही आता एवढं खाल्ले की आता कधी झोपायचं झालं सुस्तावलं आम्ही. काय 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 देऊ ही देऊ मोबाईल देऊ कशाला कशाला झोप आली आहे का तुला. बरं चल चलो तर बाय गाईज गुड नाईट. भेटूयात आता आपण डायरेक्टली उद्या. आणि माझे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.